हॅलो, हाय, नमस्कार. आज मस्तपैकी आहे ना मेथी पापडीची रेसिपी दाखवते. इतकी खुसखुशीत, कुरकुरीत अशी आहे ना. करायला इतकी सोपी आणि खायला एकदम टेस्टी आणि पौष्टिक अशी आहे. कारण आपण मेथी भाजी ही खूप पौष्टिक असते आणि अशीच खायला घेतली तर ती काही मुलं घरातली खायला मागत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने बनवून जर आपण वेगवेगळ्या प्रकारे भाज्या सगळ्यांना दिल्या ना, तर कोणाला कळणार पण नाही की आपण मेथीची खातोय ती. त्याच्यामुळे आपण आता इथे मेथी साफ करून घेतलेली होती आणि ती आता इथे बारीक चिरून घेऊया. बारीक चिरून फक्त आपल्याला आहे ना ते थोडीशी आहे ना तेलावरती परतवून घ्यायची आहे, त्याचा कडवटपणा थोडा घालवण्यासाठी. त्यामुळे एकदम बारीक चिरून घ्यायची, कारण का आपल्याला पापडीमध्ये ती टाकायची आहे. त्याच्यामुळे अशी एकदम जाडसर राहिली नाही पाहिजे. जेवढी बारीक कापता येईल तेवढी बारीक कापायची आहे. इथे एका भांड्यामध्ये मी थोडं तेल टाकून घेते आधी. त्याच्यामध्ये आपण ही मेथी टाकून घेऊया. इथे मेथी साधारण मी थोडी म्हणजे अगदी अर्धा कप वगैरेच घेतलेली आहे, जास्त घेतलेली नाही. म्हणजे शिजवल्यानंतर ती अर्धा कप होईल. म्हणजे आधी कापून घ्यायच्या आधी ती 1 कप आहे. शिजवल्यानंतर थोडीशी अशी ती नरम होते, छोटीशीच होते. त्याच्यामुळे आपण ती शिजवून अर्धा कप होऊ शकते अशा ह्याने त्याचं मेजरमेंट केलेलं आहे. ते आपण तेलामध्ये नुसती परतवून घ्यायची. त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून घेतलेलं होतं. इथे एका भांड्यामध्ये मी एका परातीमध्ये 1.5 कप मैदा घेतलेला आहे. मैद्याऐवजी जर तुम्हाला गव्हाचं पीठ वापरायचं असेल तरीसुद्धा चालेल, पण मैद्याने खुसखुशीतपणा खूप छान येतो, म्हणून इथे 1.5 कप मैदा घेतला. पाव कप रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 1 टीस्पून धणे पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर टाकून घेतलेली आहे, 1 टीस्पून लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ. हे सगळं आपण यांना आधी सुका जिन्नस आहे तो सगळा असा एकत्र करून घेऊया. पूर्ण मैद्यामध्ये तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. इथे आता मी 2 ते 3 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. तूप चांगलं व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आणि ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि आता ते गरम असल्यामुळे आपण चमच्याने आधी सगळं ते मिक्स करून घेऊया, नंतर हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया. तुमच्याकडे तूप नसेल, तेलाचा वापर तुम्हाला करायचा असेल तरीसुद्धा चालू शकतं. आता थोडं ते गरम असल्यामुळे मी आधी चमच्याने सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतले. आता हाताने आपण ते पूर्णपणे व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया. म्हणजे असं चोळून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून आपले मसाले वगैरे आहेत ना ते सगळे असे व्यवस्थित असे एकत्र झाले पाहिजेत तो तुपामध्ये. आता आपण त्याच्यामध्ये 1 टीस्पून ओवा टाकून घ्यायचा आहे, 1 टीस्पून सफेद तीळ टाकून घ्यायचे आहे आणि आपण जी मेथी मगाशी शिजवलेली होती ती मेथी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. आणि आता परत सगळं व्यवस्थित असं आहे ना एकजीव करायचं आहे. म्हणजे मेथी सगळीकडे पसरली पाहिजे, एकाच ठिकाणी राहायला नाही पाहिजे. अशा ह्याने ती पूर्णपणे सगळीकडे अशी पिठामध्ये व्यवस्थित अशी एकत्र करून घेऊया. आता थोडं पाणी वापरून त्याच्यामध्ये आपण ते व्यवस्थित असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. पाणी एकदम थोडंसंच टाकायचं आहे, एकदम असं भरपूर टाकू नका की जेणेकरून पीठ पातळ होईल. पीठ आपल्याला घट्टसरच असं भिजवायचं आहे, त्याच्यामुळे थोडं असं पाणी टाकून व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे. पीठ भिजवून झालेलं आहे. तेल आता गरम होण्यासाठी आपण इथे ठेवलं आहे. त्याच्यामुळे आपण आधी तिथपर्यंत छोटे छोटे त्याचे गोळे करून घेऊया. जे आपल्याला पुऱ्या लाटायच्या आहेत त्याच्यासाठी ते छोटे छोटे असे गोळे आपण तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीने आपण छोटे सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत. तेल आता आपलं तापलेलं आहे. आपण पुऱ्या छोट्या-छोट्या लाटून घेऊया आणि आपल्याला पापडी करायची आहे. पापडी करण्यासाठी ती फुगायला नको पुरी आपली, म्हणून आपण असं एक चमच्याच्या साहाय्याने त्याला असे छोटे-छोटे असे होल पाडून घ्यायचे, जेणेकरून आपली अशी खुसखुशीत अशी पापडी तयार व्हायला पाहिजे. पुरीसारखं ते फुगायला नाही पाहिजे. त्यासाठी इथे आपण असेच सगळ्या लाटून घेऊया एक-एक आणि मग एकदाच तळायला घ्यायचे किंवा थोडं-थोडं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही एकदाच लाटा आणि थोडं-थोडं तळून घेतलं तरीसुद्धा चालेल. हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळे आता एक एक पुरी ही पापडी आपली करून घ्यायची आहे.
आणि छान अशी क्रिस्पी अशी होईपर्यंत आपण ह्या दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशा तळून घेऊया। अशा पद्धतीने छान अशी पटापट मस्तपैकी आपण आपली ही मेथीची पापडी तळून घ्यायची आहे। करायला खूप सोपी आणि खायला एकदम टेस्टी, पौष्टिक आणि एकदम खुसखुशीत अशी आहे ही मेथीची पापडी। तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा। अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका। चला तर परत एकदा नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसोबत भेटूया। तोपर्यंत ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा। थँक्यू।